आपण शेड्यूल केलेलं आहे. खरं तर 8:15 वाजता आजच्या स्पर्धेची सुरुवात झाली. कलीम एक स्ट्रॉंग बॅटर आहे. बाईची एक धाव आपण पहिल्या धावावर जोडली. स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर कलीम. अँगल चांगला आहे गोलंदाज नमनकडे, पण पिचिंग चुकली आणि त्याचमुळे बॉल टप्पा खाल्ल्यानंतर राईज होताना विकेट कपरच्या हातात जाऊन विसावलेला आहे. दरम्यान एक धाव, 2 धावा धावफलकावर आहेत. पिचिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ड्युरिंग युअर बॉलिंग स्ट्राईक आणि तेच कदाचित नमन विसरले. ठळक खेळपट्टी आहे, रॉक सॉलिड खेळपट्टी पाहायला मिळते. हुक केल्या बॉलला धावांची भूक पूर्ण करण्यासाठी कलीमने हा बॉल खेळलाय. फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने, बॉल सीमारेषा पार, मिळतील या 4 चौकार. थँक्यू मिस्टर रवी, आम्हाला जॉईन झालेत. अभिषेक फ्रोन्सवर लाईव्हच्या वतीनं चांगलीच कामगिरी. बारामतीत पहिल्यांदा भेट झाली होती राईट, आणि काय कामगिरी सातत्यानं होते. पुढचा बॉल, हो फोर्स केलाय बॉलला, क्रॉस बॅटेड आहे. काऊ कोणाला क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगली कॉलिंग, पण कॅच ड्रॉप. पोझिशन घेतली होती झेल टिपण्याची, कॉलिंग चांगली होती नो डाऊट. त्यांनी सांगितलं की हा माझा झेल आहे, मी घेतोय, आणि प्रॉपर बॉल खाली हाले होते, पण अपर हँड कॅच घेताना ती चुकामुक झाली आणि त्याचमुळे कलीमला मैदानात थांबण्याची संधी मिळालेली आहे. दरम्यान चौकारानंतर डबल कलीमच्या खात्यात जाते. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. आपण पाहतोय लोखंडवाला बिग बॅश लीग सीझन 3. उलटा खेळलेत, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, पण कव्हर पॉइंटला सर्कलच्या आतमध्ये बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. स्ट्रायकर एंडला तर फलंदाज अमित पोहोचतायत. एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. आतापर्यंत सर्व सामने हे चेस झालेले आहेत बरोबर, आणि त्याचमुळे आता पहिल्या डावात फलंदाजी करताना थोडं दडपण फलंदाजांवरच अजून जास्त वाढत चाललंय. हो यावेळेस ऑन ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनचे जजमेंट चांगलं, झेल टिपलाय, फलंदाज फेल. पहिला धक्का, अमित बॅक टू पॅव्हेलियन. चला फोर्स वन लाईव्ह. खरं तर या सर्व टेक्निशियनची कामगिरी देखील तितकीच महत्त्वाची आहे. तुम्हा सर्वांना पडद्यावर आणण्याचं काम फोर्स वन लाईव्हचे सर्व टेक्निशियन करतायत. लाईव्ह अँगल आहे हर्ष पांचालचा, बॉल फॉलोईंग आहे ऋषी शिंदेची, आणि सेटअप आहे अनिकेत जावकर. आपण पडद्याच्या मागे पाहतोय, स्क्रीनच्या मागे एडिटिंग करतायत, तर यांचा देखील उल्लेख व्हायला हवा. नवीन फलंदाज 15च्या आतमध्ये राजेश पोहोचतायत. कलीम अजूनही नॉनस्ट्रायकर एंडला आहेत, ज्यांच्याकडे वेगवेगळ्या धाटणीचे फटके आहेत. बॉलिंग ट्रॅकवर नमन, ज्याच्या खात्यात विकेट जाते. शफल, लॉंग वे शफल, क्रीज बॉक्सच्या खूप जास्त बाहेर सरकले, त्याचमुळे बॉडी बॅलन्स चुकला. स्ट्रोक खेळण्यासाठी चांगलाच वापसीचा खेळ नमनच्या वतीने पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 9 धावा, 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 टीम फायटर्स. आमचे सर्व स्पॉन्सर्स, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. श्रीन एक्सक्लुझिव्ह कलेक्शन, TMB बॉडी कायनेटिक्स, रॉयल क्लासेस, परफेक्ट इंटरनॅशनल कुरियर्स अँड कार्गो, अजवा कूलिंग सेंटर आणि स्काय क्लीन सोल्युशन. सर्व पुरस्कर्त्यांचा मनपूर्वक आभार. थँक्यू फॉर सपोर्टिंग अस, फॉर स्टँडिंग विथ अस. तर बॉलिंग ट्रॅकवर सेकंड ओव्हरसाठी बॉलर येतोय रॉकर्स या संघाकडून. नमनच्या नंतर
राम येतोय. लोखंडवाला कांदिवली पूर्व या परिसरात तर आपण आहोत आणि या परिसरात देखील क्रिकेटपटूंची खाण आहे आणि त्यातून आपण हिरा शोधण्याचं काम करतोय आणि पाहूया तो हिरा नक्की कशा पद्धतीने चमकेल. मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार कुणाच्या नावावर जाईल. प्रत्येकाला ओढ लागलेली आहे. प्रत्येकाला वाटतं की मीच तो पुरस्कार प्राप्त करावा, जिंकावा, पण तुमचा खेळ तसा झाला पाहिजे. या अगोदर दिग्गज संघांना पराभूत व्हावं लागलेलं आहे आतापर्यंत आणि त्याचमुळे आता ती चुरस वाढलेली आहे या स्पर्धेची की नक्की लोखंडवाला बिग बॅश लीग ही स्पर्धा जिंकेल कोण. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय कारण कलीमकडे तो अटॅकिंग खेळ आहे आणि त्याचमुळे कलीमला अंडर एस्टिमेट करून चालत नाही आणि म्हणूनच वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. राम बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय मिड ऑफ बॅकवर्ड पॉईंट फाईन लेग. सर्कलच्या बाहेर ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन. सर्कलच्या बाहेर ऑफ साईडला लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, कॅज्युअल राहिले कलीम. हा डिलेमा होता कलीमच्या मनामध्ये की नक्की हा स्ट्रोक खेळायला कसा पाहिजे. बघा द्विधा मनस्थिती ज्याला आपण म्हणतो. अगोदर स्वीप करायचा होता, त्यानंतर बॅट स्विंग थोडीशी त्यांनी बदलली आणि त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. गोलंदाज देखील चाणाक्ष आहे. त्यांना माहिती आहे की वेगावरच निर्भर राहून चालणार नाही, तर गती परिवर्तन आणि बॉलचा टप्पा यावर देखील आपल्याला काम करावं लागेल आणि तेच करताना राम यांना आपण पाहिलं. पहिला बॉल येतोय ह्या षटकातला डॉट रॉकरसाठी. पाय चालले पाहिजेत. पायांना खिळे ठोकून तुम्ही स्ट्रोक खेळू शकत नाही. बॅकफुटला बॅलन्स जरूर केलंय पण पायांची समर्पक हालचाल पाहायला मिळाली नाही आणि त्याचमुळे बॉल थोडा खाली राहिलाय. कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज कलीमचा. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल चाललेले आहेत. तर पहिल्या षटकावर कलीमच्या वतीने एक चौकार जरूर आला होता पण त्यानंतर या षटकामध्ये सुरुवातीचे पहिले 2 बॉल डॉट्स. धावसंख्या 9, 1 गडी बाद. जास्त टर्न झालाय बॉल टप्पा पडल्यानंतर हे ओळखलं होतं गोलंदाजाने कारण स्ट्रॅटेजी तर खूप चांगली होती. फलंदाज थोडा संभ्रमात येतोय त्याचमुळे त्याला अजून जास्त चेंडूपासून दूर ठेवूया त्यासाठी तो अप्रोच होता गोलंदाज रामचा पण तो अप्रोच यावेळेस कामी आला नाहीये. व्हाईट बॉलची एकदा मिळेल आणि धावसंख्या पोहोचते आता डबल डिजिटवर. 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. राम अराउंड विकेट. पुन्हा एकदा बॉलला फक्त दिशा दिली, बॉलला पाठवलं फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. बॉलची धीमी गती असल्यामुळे पण यावेळेस थोडा कॅज्युअल अप्रोच क्षेत्ररक्षकाचा आणि कलीमने त्या संधीचा फायदा उचलला. डेंजरला जरी तो होता पण तरी वेगानं त्याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि तितकीच चांगली 7 राजेशची कलीमला मिळते. हे कोऑपरेशन खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त स्वतः खेळून चालत नाही तर आपल्यामुळे आपला साथीदार देखील चांगला आत्मविश्वास दाखवतोय हे ओळखणं गरजेचं आहे आणि राजेश प्रमोट करतोय कलीमला जास्तीत जास्त स्ट्राईकवर खेळण्यासाठी. धावसंख्या आपण पाहतो झालेली आहे 12 धावा 1 गडी बाद. जर आपण फॉलो केले बॉलला तर मग अटेंड का करत नाहीयेत. कलीम चुकले बघा. रिप्ले मध्ये आपण पाहतोय की ऑप्शनच्या बाहेर पूर्णपणे शफल झाले होते आणि त्यानंतर बॉल जाऊ दिला. बॉल आतल्या दिशेने टर्न झालाय कलीम आणि त्याचमुळे त्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न सातत्याने रामचा होतोय. या षटकाचा आपण आढावा घेतला. 3 डॉट बॉल्स, 1 वाईड, 1 डबल म्हणजे एकंदरीत 4 चेंडूचा अचूक खेळ रॉकरच्या वतीनं राम खेळतोय. पुढे सरकले, ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरला पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं थ्रो बॉलिंग एंडला. राजेश जबरदस्त खेळतोय. क्रिकेटचा खेळ फक्त हातापायाने चालायचा नसतं तर डोक्याने देखील खेळायचा असतो आणि तेच डोकं चालवतायत राजेश. त्यांना माहित आहे की कलीम जितका वेळ स्ट्राईकवर थांबतील तितका आपला धावसंख्येचा वेग वाढेल आणि म्हणूनच जास्तीत जास्त संधी कलीम स्वतःकडे ठेवतोय. धावसंख्या झालेली आहे 14. राम अराउंड विकेट. ड्राईव्ह केलंय, मिड ऑन नाहीये, बॉल मागे जाईल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण अचूक होते, फक्त एक सिंगल कंप्लीट होते. हे षटक सुद्धा रॉकरच्याच बाजूने झुकलेलं आहे. इकॉनॉमिकल राहिलेत गोलंदाज राम ज्यांच्या वतीनं या षटकात फक्त 6 धावा खर्च झाल्या. 2 षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना फायटर संघ पोहोचतोय 1 गडी बाद 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम फायटर्स. थँक्यू.
तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज येत आहेत, सरोज येत आहेत, सनोज येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या उजवीकडून सनोज स्टार्ट घेत आहेत. बघा हा बॅरियर नाही आहे की तुमचं वय काय आहे, तुम्ही खेळू शकता. यू हॅव कॅलिबर देन यू कॅन प्ले. आणि सनोजच्या वतीनं तोच गोलंदाजीचा खेळ सातत्याने गेल्या कित्येक वर्षांपासून आपण पाहतोय आणि म्हणूनच त्याची वर्णी गोलंदाज म्हणून लागते. सनोजने चांगला चेंडू हाताळला होता, क्षेत्ररक्षण थोडं चुकलं आणि त्याचमुळे 2 धावा पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळाली. 2 धावांच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते आता 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. फक्त एक चौकार कलीमचा आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये, पण त्यानंतर सातत्यानं गोलंदाज वचक दाखवता या डावावर. कलीम स्ट्रायकर एंडला, सनोज बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट, फुल टॉस, स्ट्रेट हिट. जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. निरीक्षण करून खेळलेलं कधीही योग्य ठरतं आणि त्यांनी निरीक्षण केलं होतं की लॉंग ऑफ मोकळा आहे आणि त्याचमुळे जास्त एलिव्हेशन दिलं नाही, इतकं दिलं की बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणे. हा चौकार मिळतोय फायटर्सला. पुन्हा एकदा तोच अप्रोच आणि तोच कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक खेळलेला आहे. बॉल जाईल यावेळेस लॉंग ऑफ सीमारेषा पार. येतोय कलीमच्या बॅट मधून षटकार, 6 धावा. जर कलीमने षटकार खेचला आणि अलीमने एका तास टिपला तर अलीमसाठी बक्षीस काय असेल? कलीमने षटकार खेचला आणि अलीमने एका तास झेल टिपला तर काय बक्षीस असेल? कारण त्याच ठिकाणी बॉल येतोय सातत्यानं, सरळ बॅटने. खूप चांगला कलीमचा खेळ आहे आणि म्हणूनच थोडा त्यांनी पॉज घेतला होता. दुसऱ्या षटकामध्ये थोडा त्यांचा गेम प्ले स्लो होता, पण त्यानंतर आता अटॅकिंग स्ट्रॅटेजी कलीमची. शफल झाले बॉल स्टंपवरून, खूप जसं शफल झाले, त्याचमुळे बॉल पासून दूर सरकले. पण पुन्हा एकदा सातत्यानं पाहतोय गोलंदाज सनोज यांचा आत्मविश्वास. जरी 2 मोठे स्ट्रोक्स मधल्या काळामध्ये आले, पण त्यानंतर त्यांच्यामधून देखील तो खेळ आपण पाहतोय. हे सर्व खेळाडू एकमेकांसोबत खेळतात, त्याचमुळे कमजोर दुवे, ताकदीचे दुवे या दोघांना माहिती आहेत एकमेकांचे. सनोज बघा यावेळेस वेग वाढवला सनोजने, पुढे सरकले होते स्ट्रोक खेळण्यासाठी कलीम. जरी 2 मोठे स्ट्रोक्स आले या षटकामध्ये, पण तितक्याच ताकदीची गोलंदाजी बॅक टू बॅक 2 डॉट बॉल सनोजच्या वतीने पाहायला मिळते. हाच क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक वेळी तुम्ही चांगला खेळाल असं नाहीये, प्रतिस्पर्धी संघ देखील तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि सनोजने बॅक टू बॅक 2 डॉट्स हाताळलेत आणि तो पॉज दिलाय फलंदाज कलीमला. फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन, चालत चालत एक धाव पूर्ण केली. कलीम स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना फायटर संघ पोहोचलेला आहे 28 वर. 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3. 28 धावा, 1 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपला. चला पुढचे 2 संघ वॉरियर्स आणि जायंट्स. आपण टॉस साठी तयारीत राहायचं आहे. वॉरियर्स आणि जायंट्स दोनों टीमों के कप्तान टॉस के लिए आई है. नवीन गोलंदाज गुड्डू येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. गुड्डू स्टार्ट घेतील, पण एका बाजूला जर कलीमचा खेळ पाहिला, कलीम बघता बघता 25 वर पोहोचलेले आहेत. 15 चेंडूमध्ये 25 धावा आणि राजेश फक्त 1 चेंडू त्यांनी फेस केला होता, पण फक्त धावपटूची भूमिका ते घेत आहेत कलीमच्या सोबतीनं. स्ट्राईकवर जाण्याची संधी त्यांना मिळत नाहीये. फुल टॉस बॉल फोर्स केलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिळॉपचे राम, त्यांचा रीच पडतो कमी आणि मिळते 6 धावांची हमी. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स, कलीम बॅक इन ऍक्शन, सिक्सर. चांगला बॉल फॉलो आपण पाहतोय ऋषी शिंदे यांचा, हर्ष पांचाळ यांचा आणि अनिकेतच्या तालमीत वाढलेले सर्व टेक्निशियन्स आहेत. बघा शिकलो पाहिजे आणि जेव्हा शिकाल तरच तुम्ही तुमचा स्वाभिमान टिकवाल. क्षेत्र तर वेगवेगळी असतात, पण त्या क्षेत्रामध्ये तुमची उल्लेखनीय कामगिरी खूप महत्वाची आहे आणि ती
आपण फोर्स वन लाईव्हच्या टेक्निशियनशी पाहतोय. रोहनजी गुप्ते यांच्या वतीनं हा एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. कारण फक्त यूट्यूब ब्रॉडकास्टिंगसाठीच फोर्स वन ओळखली जात नाही, तर टी शर्ट्स देखील मॅन्युफॅक्चर केले जातात. तसेच आपण टर्फ्सवर देखील त्यांचं क्रिकेट पाहिलेलं आहे. फोर्स केलाय बॉलला, संधी आहे मिड ऑफला. सनोज आणि राम चाललंय काय नेमकं, कॉलिंग झाली पाहिजे आणि संधी हातातून निसटलेली आहे. सनोज आणि राम एकमेकांकडे पाहतायत, तुझा जेल की माझा जेल. पण त्या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत. संधी तर निर्माण केली होती गोलंदाज गुड्डूने, पण अशी संधी हातातून निसटलेली आहे. धावसंख्या 37, 1 गडी बाद. गुड्डू ओव्हर द विकेट. हो, 2 पायांच्या मधून बॉल मागे, बेल्स डीप झाल्या नाहीत. ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतीलच. रिप्लेमध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय, चांगलीच गोलंदाजी होती पण बॉल बेल्सला पाडू शकला नाहीये. म्हणजेच कलीम आज जोरदार नशिबात आहेत. पुढे आले आणि त्यानंतर बॉलला उडवलाय रामच्या दिशेनं. रामचा प्रयत्न कमी पडला, बॉल लॉंग ऑफ सीमरच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये कलीम झालाय बेभान, आणतोय धावांचं तुफान, षटकार. (43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1, टीम फायटर्स. विकेट कीपर चुकले, बॉल मागे. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक होते, बॉल अडवला जातोय. दरम्यान व्हाईट बॉलच्या या 2 धावा मिळत आहेत. कलीम अजूनही सांगतात की मला स्ट्राईक हवी आहे आणि स्ट्राईक मिळेल सुद्धा. राजेश आता खूप वेळानंतर स्ट्राईकवर आले होते पण ते मान्य नाहीये. व्हाईट बॉलच्या या 3 धावा मिळतील. 3 धावा व्हाईटच्या ऍड केल्या जातील. 3 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 46 वर. जसा मनीषचा उल्लेख आपण करतोय, मागच्या पर्वामध्ये मनीष यांनी समालोचन केलं होतं. परंपरा तीच आहे, मनीषच समालोचन आता करतोय. धावसंख्या 46 झाले. हवेत आहे बॉल, ऑन द राईस खेळलेत, पण आता राम चूक होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि चूक झाली नाही. कलीमला परतावा लागेल. धक्का बसतोय दुसरा, टीम फायटर्स. थँक्यू मिस्टर रवी. बजू साऊंड आमच्या आवाजाची काळजी घेते. थँक्यू बजू साऊंड. कारण जेव्हा साऊंड सिस्टीम अचूक असते तेव्हा दिवस रात्र देखील सेवा आम्ही समालोचनात येऊ शकतो. बॉलर नेहमीच मला असं वाटतं नमनलाच दुसऱ्या स्पेलसाठी बोलवण्यात आलेलं आहे 5व्या षटकासाठी. पहिल्या स्पेलमध्ये त्याने 1 षटक हाताळताना 1 विकेट मिळवली होती आणि 9 धावा खर्च केल्या होत्या. आणि आता पाहूया नमनच्या वतीनं कशा पद्धतीने अप्रोच मिळतोय या सेकंड स्पेलमध्ये. स्ट्रायकरला फलंदाज आहेत राजेश आणि कलीमच्या जागेवर अनूप हे नवीन बॅटर नॉन स्ट्रायकरला पाहायला मिळतील. तर कलीम बाद झाले आणि खरं तर तो फायदा उचला जाईल का रॉकर्स कडून? कारण एकंदरीत त्यांच्या वतीनं एक चांगला स्फोटक खेळ पाहिला. 39 धावांचा स्फोटक खेळ कलीमने खेळला आणि त्यामुळे आता मोठ्या धावसंख्येचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. भन्नाट वेग आहे गोलंदाज नमनकडे आणि त्या वेगावर तो स्वार झालाय. महाप्रचंड वेगाने त्याने चेंडू हाताळला होता. पहिला बॉल येतोय डॉट. सुरुवात या 5व्या षटकाची डॉट बॉलने होते. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. कॅन वी एक्सपेक्ट 65 to 70? नमन ओव्हर द विकेट. फोर्स केलाय बॉलला. सरळ बॅटचा वापर करताना अगदी अंपायरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. बॉल साइड स्क्रीनवर 4 धावा, चौकार.
अँड क्लॅपिंग फॉर टीम फायटर्स 50 अप. 50 जावा पूर्ण झालेल्या आहेत फायटर्सच्या. दोन फलंदाज बाद. स्ट्रायकरला फलंदाज राजेश. शॉट अँड पूल, जास्त एलिव्हेशन नव्हतं पण इनफिल्ड क्लिअर करेल इतकं होतं. बॉल डीप मिड विकेटला. तिकडे अनुप सांगतोय की थांबा, कॉल व्यवस्थित घेतला नाही आणि त्याचमुळे राजेशला परतावा लागेल पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेनं. रनआउट. तिसरा धक्का बसतोय टीम फायटर्स. हमारे स्कोरर हार्वर्ड यूनिवर्सिटी से रिटर्न है मिस्टर प्रणय बागे. आप संदेह नहीं कर सकते. स्कोरिंग प्रॉपर चाललेली. आमचे दोन स्कोरर मिस्टर मनीष सुद्धा डिजिटल स्कोरिंग करतायत आणि प्रणय मॅन्युअल स्कोरिंग करतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत लोणे ऑन द टोज. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान पाहूया, ही एकदा तर पळून पूर्ण केलेली आहे. स्ट्रगल चालू झालाय त्या मैदानाच्या. कलीम फक्त एकटेच लढले पण कलीमच्या नंतर काही काळासाठी राजेश यांचा चौकार आपण पाहिला पण त्यानंतर थोडीशी अडचणी मध्ये वाढ झालेली आहे फायटर्स टीमच्या. नवीन फलंदाज सिद्धांत आलेले आहेत अनुपची साथ देण्यासाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता आपण सिद्धांतला पाहतोय. मला असं वाटतं पहिल्या सामन्यामध्ये हीच जोडी सुरुवातीला आली होती सलामीसाठी. मागच्या सामन्यामध्ये हीच जोडी आली होती. सिद्धांत आणि अनुप हीच जोडी पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती. नमन बॉलिंग ट्रॅकवर वरती विकेटनं पूल केलाय आणि बॉलला गुल केलाय. थेट दुसऱ्या मैदानात ऑन दी रोड षटकार. 6 धावा. सहा धावांची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 58 वर. 58 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत चेंडू हाताळलेले या षटकातले एकूण 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. नमनचं षटक आपण पाहतोय मैदानात मार्गस्थ आहे. कॅप्टन लगेच पुढे आले. थोडी चर्चा व्हायला हवी कारण प्रत्येक गोलंदाजाच्या मनामध्ये वेगवेगळे प्लॅन्स असतात पण कॅप्टन देखील पूर्ण ओव्हरऑल परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करत असतो आणि कुठल्या फलंदाजाला कशा पद्धतीची चेंडूंची हाताळणी केली गेली पाहिजे हा एक कॅप्टनचा माइंडसेट आहे. पण बघा माइंडसेट माझा फक्त मोठा फटका खेचण्याचा आहे. दाखवलाय दम. मिळवला 6 धावा. मॅक्सिमम षटकार. वादळ आलंय. वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. सिद्धांत या फलंदाजाचं वादळ आलंय. लगातार 2 षटकार त्यांनी खेचलेले आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 64. 64 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स टीम फायटर्स. चला 2 संघ तयारीत राहायचं आहे. वॉरियर्स अँड जायंट्स बी रेडी फॉर टॉस. वॉरियर्स अँड जायंट्स प्लीज बी रेडी फॉर टॉस. बॉलिंग ट्रॅकवर आता शेवटच्या षटकासाठी कोण येते ती चर्चा तर चालू झालेली आहे आणि गोलंदाज येत आहेत पुढे. बिपिन येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. चांगलीच धावसंख्या बनवलेली आहे. आपण जर आजच्या सर्वोच्च धावफलकाचा आढावा घेतला तर या अगोदर 73 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. 72 चेस झालेत. म्हणजे पाहूया त्या पलीकडे पोहोचतोय का हा संघ. प्रत्येक सामन्यानंतर ती धावसंख्या वाढत चाललेली आहे पहिल्या डावातली. म्हणून मी तो उल्लेख केला होता की पहिल्या डावात धावा बनवायच्या तरी किती हाच प्रश्न आता प्रत्येक फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कॅप्टनच्या मनात येत असावा. शेवटच्या षटकासाठी बिपिन येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकरला फलंदाज आहेत अनुप. सिद्धांतच्या वतीने 2 षटकार. मागच्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर आपण पाहिले बिपिन. बॉलला टर्न आहे पण बॉलची पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिच केला आणि त्याचमुळे बॉल लेग स्टंपच्या बाहेरूनच विकेट किपरच्या हातात सरकला. वाईट बॉलची नोंद आपण स्कोर शीटवर करतोय. एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते आता 65. 65 रन्स. फुल टॉस मिस करतोय पण पाहूया त्या ठिकाणी मिळावा तितका फायदा बनवू शकले नाहीयेत फलंदाज अनुप.
येतोय हा डॉट बॉल. अजूनही 5 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे आणि या 5 चेंडूंवर पाहूया ते लक्ष किती सेट करतायत रॉकर्ससाठी. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. वळण तर चांगलं आहे गोलंदाज बिपिनकडे. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स टर्न, पण त्यावर नियंत्रण हवं. अनियंत्रित गोलंदाजी सातत्यानं बिपिनची आपण पाहतोय. या षटकातला तिसरा वाईट बॉल. दुष्काळात 13वा महिना, अगोदर स्कोर जास्त आहे, त्यामध्ये अजून काही धावांची वाढ होते. अजून एक नको असलेला रेकॉर्ड आता बिपिनच्या नावावर झालेला आहे. लगातार 3 वाईड्स टाकण्याचा अनावश्यक रेकॉर्ड आता बिपिनच्या नावावर आहे. या षटकात एकूण 4 वाईट बॉल्स आलेत, लगातार 3 आलेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 68 धावा, 68 रन्स ऑन बोर्ड. लगातार 4था बोनस वाटप चालू आहे टीम फायटर्ससाठी रॉकर्सच्या वतीनं. धावसंख्या 69 झाल्या, 69 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. थोडे नाराज असतात गोलंदाज जेव्हा त्यांच्या मनाप्रमाणे चेंडू डिलिव्हर होत नाही, पण ती नाराजी दूर करण्यासाठी नेमकं काय करायचंय त्याचं भान तुमच्याकडे असायला आणि कदाचित ते भान आता मैदानाच्या आतमध्ये दिसते गोलंदाज बिपिनचं. हा डॉट बॉल आलाय 4 वाईट बॉल्स नंतर. धावसंख्या 69, 69 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. पुढे आले बोल्ड. हार कर जीतने वाले को बाजीगर करते. 4 वाईट जरी आलेत पण तर देखील परफेक्ट पिचिंगचा बॉल त्यांनी हाताळला आणि फलंदाज अनूप बाद झाला. क्लीन बोल्ड. नवीन बॅटर एमडी मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद पोचतायत. काय खेळ चालू आहे दोन्ही संघांच्या वतीनं. तो प्रतिकार इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जातोय एकमेकांवर. या अगोदर थोडे स्वैर चेंडू हाताळले होते गोलंदाज बिपिनने, पण त्यानंतर काय परफेक्ट बॉल आपण फोर्स 1 लाईव्ह वर रिप्ले मध्ये पाहिला. परफेक्ट यॉर्कर आणि त्या ठिकाणी काही कळण्याच्या अगोदरच बॉल स्टंपवर आदळला आणि बोल्ड झाले फलंदाज अनूप. आणि अनूपची जागा भरून काढण्यासाठी एमडी म्हणजेच मोहम्मद मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. स्ट्रायकर एंडला धावसंख्या 69 आहे, 69 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ या षटकातला संपलेला आहे. पंचांच्या उजवीकडून छोटासा रनअप गोलंदाज बिपिनचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केला बॉलला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. आल्याला पहिल्याच बॉलवर षटकार खेचताना ब्लॉक बस्टर एंट्री मैदानाच्या आतमध्ये एमडीची षटकार. नाउ दिस इज द हायेस्ट टोटल ऑफ दिस डे. 75 रन्स, 75 धावा, 4 गडी बाद आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर द विकेट. चांगला बॉल, बॉडी लाईन होता त्या ठिकाणी. डिफेन्सिव्ह अंदाज दरम्यान हा डॉट बॉल असेल अंपायर. येस डॉट बॉल ना. येस, शेवटचा एक बॉल बाकी आहे. एमडी स्ट्राईकवर थांबतील आणि सिद्धांचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे स्ट्राईकवर पोहोचण्याचं. या षटकामध्ये ते नॉन स्ट्रायकर एंडलाच वाट पाहत राहिले. 2 षटकार त्यांचे आले होते 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. तर त्यांची देखील अपेक्षा होती की मला षटकारांची तिकीट पूर्ण करायची आहे, पण ते स्वप्न पूर्ण होणार नाही आहे. ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर. बॉल स्टॉप होतोय पण एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेची वाढ होईल. धाव घेण्याचा प्रयत्न होतो एमडीचा. सिद्धांत त्यांची इच्छा नाहीये आणि त्याचमुळे ही एक धाव मोजली जाईल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 76 धावा आणि जिंकण्यासाठी 77 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 77 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 36 बॉल्स. टीम रॉकर्स 36 चेंडू 77 धावांची गरज.
कलीम यांनी 39 धावांचं योगदान दिलं. 21 चेंडू. अमित शिनेवर बाद झाले. राजेश 5 वर धावचीत झाले. अनूप यांनी खातं खोललं नाही. सिद्धांत नाबाद 12 आणि एम डी नाबाद 7. बॉलिंग अनालिसिस आपण पाहतोय. गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. बिपिनचं 1 षटक, 12चं, गुड्डूचं 1 षटक, 18चं, रामचं 1 षटक, 6चं इकॉनॉमिकल राम राहिले होते. तिघांनी एक विकेट, दोघांनी एक विकेट घेतला. राम विकेट घेताना पाहायला मिळाले. सनोज यांनी 13 धावा खर्च केला आणि नमन यांनी 2 षटकं हाताळताना 25 धावा खर्च करतून 1 विकेट मिळवला. तर फॉल ऑफ विकेट्स, पहिला विकेट 9 ला, दुसरा विकेट 48 ला आणि आता इक्वेशन आपण पाहतोय 36 चेंडू 77 धावांची गरज. करूया टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स वॉरियर्स आणि जायंट्स तयार राहा. पुढील डावामध्ये आवाज ऐकणार पुन्हा एकदा मिस्टर अयाज यांचा. हेलो जाइंट्स एंड वॉरियर के कैप्टन से निवेदन है कि टॉस के लिए आ जाएं जल्द से जल्द. वॉरियर के कप्तान और जाइंट्स के कप्तान दोनों जहां कहीं भी हो कृपया करके कमेंट्री बॉक्स की ओर आ जाएं टॉस के लिए. जाइंट्स 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 इधर है. इधर है. है कौन कैप्टन? वॉरियर के कप्तान विक्की, ये लोग स्टार्टिंग 2 मिनट पकड़. आया भैया आ रहे. ठीक है आ जाओ. मैं उड़ा बिग बैश और एक लोखंड वाला पंच. कौन कॉल कर रहा है? मैं बिग बैश. क्या कर रहे हैं बताएंगे अभी 2 मिनट बता रहे. और अगले मैच के टॉस को वॉरियर ने जीत लिया है. भैया बल्लेबाज भेज दो. रॉकर टीम से निवेदन है कि अपने दोनों सलामी बल्लेबाजों को जल्द से जल्द भेज दें. समय का ध्यान रखिए, हमें मैचेस जल्द से जल्द खत्म करने होंगे. क्या बस्ती में आग लगी है? उसका दुकान नहीं है उधर रत्नागिरी होटल के पीछे बाटला फटा था. तो धुआं इधर से आना चाहिए ना. तो रत्नागिरी होटल यहाँ है कि यहाँ कहाँ है? तो धुआं यहाँ कहाँ से आ रहा है? धुआं ऊपर से आ रहा है. मैं वही बोला इधर. अरे हम लोग सामने से धुआं दिख रहा था. तो लेडीज तो यहाँ आ गए मला वही में खड़ा तुम लोग टेंशन मत ले. तुम्हारे घर कौन से बहुत लोग मरेंगे. वॉरियर्स और जाइंट्स का है. वॉरियर्स ने टॉस जीत लिया है. ठीक है होल्ड पे. मैं वॉरियर के कप्तान से निवेदन करूंगा कि अपना डिसीजन वो कमेंट्री बॉक्स में आके बता सकते हैं टॉस का. चलिए, रॉकर्स और फाइटर्स के बीच में जो मैच चल रहा है, यहाँ अब रॉकर्स टीम को 77 रनों का लक्ष्य दिया है. ठीक है, पहले मैच में 34 रन आए थे, उसके बाद 65 रन
उसके बाद 71 रन और ये चौथे मैच में 77 रन। धीरे धीरे जैसे वक्त बीतता जा रहा है स्कोर ये बढ़ता जा रहा है और मेरे ख्याल से ये स्कोर चेस हो सकता है कि नहीं ये तो आने वाला वक्त ही बताएगा। स्ट्राइक पे है नितिन और नॉन स्ट्राइक पे है गोविंद। कि दोनों बल्लेबाजों के ऊपर अब ये निर्भर करता है कि जिस तरह से शुरुआत देंगे वो शुरुआत बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि पहला ओवर पावर प्ले का है और 2 खिलाड़ी बाहर रह सकते हैं। गोविंद और गोरे, गोविंद और नितिन, गोविंद और नितिन है ना। और पहला ओवर लेके गेंदबाज है अनूप और जल्दबाजी करे क्योंकि वक्त को जाया हो रहा है, वक्त काफी जाया हो रहा है। आप एक एक ओवर के लिए काफी वक्त लगाए जा रहे हैं। अनूप जो कैचेस छूटे थे ना अलीम की वो काफी भारी पड़ा। जो पहले ओवर में ही जो कैच छूटा था नमन के ओवर में कलीम का, उसके बाद क्या बल्लेबाजी की कलीम ने, आतिशी पारी खेली और 39 रन 22 गेंदों में बनाए। वो कैच अगर पकड़ा जाता तो मेरे ख्याल से यहाँ स्कोर बन सकता था। गेंदबाज है अनूप और बल्लेबाज है नितिन और नॉन स्ट्राइक पर है गोविंद। सलामी बल्लेबाज देखना है। पावर प्ले में डीप मिड विकेट रखा है और एक लॉन्ग ऑन 2 खिलाड़ी बाहर रखे हुए। पहली गेंद लेके अनूप नितिन के लिए पटकी अच्छी गेंद ओवर पिच गेंद की थी। गेंद को खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर के ऊपर से, जहां 1 रन था वहां 2 रन तेजी से ले लिए, मुकम्मल किए। ये रनिंग बिटवीन दोनों ही बल्लेबाजों के बीच में ये रखना होगा, पहले से ही प्रेशर बनाना होगा। अगर इस टारगेट को अगर चेस करना है तो सलामी जोड़ी के ऊपर काफी कुछ डिपेंड करता है। एक अच्छी शुरुआत देनी होगी, नींव को रखना होगा। अच्छी गेंद, नो लुक शॉट खेलना चाहते थे, लेग बाइस का इशारा आते हुए। इस लेग बाइस के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन बिना कोई विकेट के नुकसान पे 77 रन 6 ओवर में बनाना है। लगभग 12.80 का रन रेट है। गोविंद स्ट्राइक पे है, गेंदबाज अनूप थोड़ी सी ये फाइन लेग के पास खेल दिया था। अच्छी फील्डिंग और बढ़िया थ्रो। इस 1 रन के साथ खाता खोला गोविंद ने और स्कोर बढ़ता हुआ 4 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। जिस तरह से रन रेट है हर ओवर में 12.80 का है, लगभग 13 के हिसाब से रन बनाने अगर इस मैच में बने रहना है फाइटर्स टीम्स को। अनूप थोड़ी सी धीमी गति वेरिएशन को यूज किया। पहले 3 गेंदें काफी तेजी से की थी, उसके बाद वेरिएशन को यूज किया। स्कोर हो चुका है अभी भी 4 रन पे रुका हुआ, 4 गेंदें हो चुकी है। फिर एक बार अनूप अच्छा शॉट या खिलाड़ी देखना, कोई नहीं है, नो मैंस लैंड में गेंद गिरी। 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा और 1 रन के साथ स्कोर हो चुका है 5 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। जहां हर ओवर में 13 रन बनाने हैं वहां अब 5 रन बन चुके हैं। अच्छी वापसी अनूप की मैं कहूंगा। अब स्ट्राइक पे है नितिन, आखिरी गेंद इस ओवर की। पटकी हुई गेंद, गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कवर के पास। अच्छी फील्डिंग और 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। बढ़िया गेंदबाजी की अनूप ने, 6 रन पे ही रोके रखा। पहला ओवर समाप्त हुआ। देखना है अब किस गेंदबाज को रॉकर्स लाते हैं, फाइटर्स लाते हैं। अब 30 गेंदों में 71 रनों की जरूरत है। लगभग 14.20 का रन रेट आ चुका है। जब पहला ओवर शुरू हुआ तब रनों की गति लग रही थी 12.80 की और अब दूसरे ओवर में आते आते 14.20 की। अब हर ओवर में लगभग 15 रनों के एवरेज से खेलना है यहाँ रॉकर्स टीम को। शास्त्री जी एक अच्छे एक्सपीरियंस गेंदबाज और उनके लिए कुछ शेर मेरे ख्याल से उनके पास ना
एक शेर उनके ऊपर आता है। ये दस्तूर है, ये कहानी है, लेकिन बयास इस उम्र में भी ये रवानी है और ये जवानी है। देखना है शास्त्री जी, फिर एक बार एक लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स बॉलिंग एक्शन उनका। पहले मैच में अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने और यहीं कप्तान ने जिम्मेदारी एक बार फिर शास्त्री जी के हाथ में थमाई है। पहले ओवर में सिर्फ 6 रन आए बिना कोई विकेट खोए। अब देखना है, फील्ड को फैला दिया गया है। एक शॉट मिड विकेट, एक शॉट फाइन लेग। शास्त्री जी गेंद को खेलना चाहते थे, फ्लैप, यहां कैच हो सकता था मेरे ख्याल से, जाने दिया डॉट गेंद के रूप में ये गेंद आते हुए। काफी एक्सपीरियंस है शास्त्री जी को। आज के इस मंच पे एक एक्सपीरियंस और यंग टैलेंट के बीच में शास्त्री जी गेंदबाजी कर रहे हैं। देखना है, पहली गेंद डॉट आ चुकी है। हेलो, अगली गेंद लेके थोड़ी सी फ्लाइटेड गेंद जा रही है थर्ड मैन के पास। देखिए, एक रन ले लिया, दूसरा रन लेना चाहते थे, जब तक थ्रो आता आराम के साथ 2 रन पूरे कर लिए थे। दोनों ही बल्लेबाजों के बीच में अच्छी रनिंग बिटवीन, दोनों ही की कॉलिंग बहुत अच्छी थी। जहां 1 रन था वहां 2 रन पूरे कर लिए। कि 1 को 2 में कन्वर्ट करना होगा अगर इस मैच में बने रहना है। हर गेंद पे बड़े हिट लगाने होंगे। काफी रन रेट पीछे हो चुका है अब शास्त्री जी। अगली गेंद लेके इस वक्त खेल दिया लॉन्ग ऑन के पास, खिलाड़ी वहां मौजूद, 2 टिप्पा खिलाड़ी के हाथ में। ठीक है, दूसरा रन लेना भी चाहते पर आखिरी वक्त में मना किया क्योंकि कोई हड़बड़ाहट में विकेट नहीं देना चाहते। और अभी भी सलामी बल्लेबाज, दोनों ही सलामी बल्लेबाज क्रीज पे मौजूद है। अब तक बड़े हिट आए नहीं है, दूसरा ओवर चल रहा है, जरूरत है बड़े हिट्स की। शास्त्री जी अगली गेंद लेके नितिन के लिए, फ्लाइटेड गेंद, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन। ठीक है, शास्त्री जी आगे ओवर पिच कर दी थी, फ्लाइटेड गेंद थी, उसका भरपूर समाचार लिया और सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर भेज दिया इस गेंद को। इस 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। अब धीरे धीरे रॉकर्स की ट्रेन पटरी पे आते हुए फिर एक बार उठा के खेलने की कोशिश, गेंद बल्ले पे आई नहीं, गेंद गई है थर्ड मैन के पास। शॉर्ट थर्ड मैन जो फ्लाई स्लिप एक रखी है, 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। काफी धीमी शुरुआत ही अभी तक रॉकर्स के तरफ से। काफी बड़े और विशाल स्कोर का पीछा वो कर रहे हैं अभी तक। अगली गेंद लेके तैयार और ये काफी अच्छी गेंद। गोविंद उस गेंद को बाउंड्री के बाहर फेंकना चाहते थे पर बीट हुए और इसी के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति पर बिना किसी नुकसान के मात्र 16 रन। गोविंद पांडे और नितिन दोनों ही बहुत ही अच्छे बल्लेबाज, मजे हुए खिलाड़ी हैं, बहुत ही एक्सपीरियंस खिलाड़ी हैं दोनों। अब उनको जीतने के लिए 24 गेंदों में 61 रन, 24 बॉल्स में 61 रन की जरूरत है। यानी पर ओवर 15 रन उन्हें मारना होगा। उनके सामने होंगे कलीम शेख। कलीम शेख जिन्होंने काफी शानदार बल्लेबाजी करके अपने फाइटर्स के स्कोर को काफी सम्मानजनक स्कोर तक पहुंचाया था। अब उनके हाथ में होगा गेंद। मैं रिक्वेस्ट करूंगा बिपिन भैया से कि जल्द से जल्द वो फील्ड में दौड़ के जाएं और अपने कप्तान को पानी पिलाएं। और मैं रिक्वेस्ट करूंगा दोनों टीमों से कि जल्द से जल्द मैच को शुरू करें। समय का थोड़ा ध्यान देना होगा हमें अभी और भी मैचेस करवाने हैं लीग के। हेलो,
भाई दादा हमारे बीच आ चुके हैं। अगली गेंद लेके तैयार, अगला ओवर लेके तैयार कलीम शेख, उनके सामने होंगे नितिन। और पहली गेंद पटकी हुई गेंद पुल कर दिया है, गेंद डीप स्क्वायर लेके ऊपर से 6 रनों के लिए, माफ करिएगा 4 रनों के लिए, 6 रन। मैं माफी चाहूंगा, बहुत ही शानदार शॉट ये 6 रनों के लिए। और ये अपने हाथों को खोलते हुए नितिन, सामने होंगे कलीम, अगली गेंद लेके तैयार। पहली गेंद पे 6 रन मार के उनको प्रेशर में डाल दिया है नितिन ने। अगली गेंद लेके तैयार कलीम शेख, और फुल गेंद, और ये उठा दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। अब अपने हाथों को खोलते हुए अच्छे तरीके से नितिन, अभी तक काफी खामोश थे, वो इंतजार कर रहे थे एक बड़े ओवर का। उनकी टीम काफी इंतजार कर रही होगी दोनों ओपनरों से कि वो आतिशबाजियां जल्दी से जल्द शुरू करें, और शुरुआत हो चुकी है। और अब 22 गेंदों में अगली गेंद लेके तैयार कलीम शेख, उनके सामने होंगे नितिन, और ये सीधा गेंद जाती हुई नीचे, फील्डर अनुपाते हुए, और दोनों फील्डरों के बीच से गेंद 4 रनों के लिए जाती हुई। और ये काफी शानदार ओवर, मेरे ख्याल से कमेंट्री बॉक्स में परिवर्तन होने के बाद दोनों ही बल्लेबाज काफी एंजॉय करते हुए कमेंट्री को भी और बल्लेबाजी को भी। और ये फिर से अच्छी गेंद वापसी की है, गेंदबाज ने 1 रन चुरा लिया है बल्लेबाजों ने, जब तक फील्डर गेंद को फील्ड करते। मैं निवेदन करूंगा दर्शकों को कि कृपया करके थोड़ा सा पीछे आ जाएं, चैंपियन खिलाड़ी कृपया करके आप पीछे आ जाइए। और ये फिर काफी अच्छी गेंद, उसे बाउंड्री के बाहर मारना चाहते थे गोविंद, पर बीट हुए। 1 रन, अच्छी वापसी कलीम शेख द्वारा। और अंपायर का इशारा 4 रन। और यहां पे अंपायर का इशारा रिव्यू। और यहां पे अंपायर का इशारा 4 रन। और काफी अच्छी ओवर की समाप्ति की यहां पे दोनों ही बल्लेबाजों ने, और 3 ओवर की समाप्ति पे बढ़ता हुआ स्कोर 37। काफी बड़ा ओवर ये। कैमरा को देख के ये बाउंड्री दिया गया डिसीजन। अंपायर ने रिव्यू लिया था इस बाउंड्री के लिए, और यहां पे कमेंट्री बॉक्स से इस गेंद को चौका दिया गया है। और मैं निवेदन करूंगा फील्डिंग टीम से, अगर आपको कोई आशंका हो तो अपना 12वां खिलाड़ी आप कमेंट्री बॉक्स में भेज सकते हैं। यहां पे कमेंट्री बॉक्स की ओर से हमारे अनुभवी सारे कैमरामैन, और यहां पे थर्ड अंपायर ने भी 4 रन का इशारा दिया था। मैं फील्डिंग टीम से निवेदन करूंगा कि कृपया करके आप डिसीजन का सम्मान करें। यहां पे थर्ड अंपायर हमारे पास
बैठे हुए हैं। और यहाँ पे गोविंद पांडे कप्तान रिटायर आउट होके आते हुए। आजा ग्राउंड में आजा। हाँ लिखा है सामने। और यहाँ पे रिटायर आउट होके गोविंद पांडे आते हुए उनका जगह लेने आएंगे टीम के विस्फोटक बल्लेबाज बिपिन। और अगला ओवर लेके आएंगे अनूप। 18 गेंदों में 40 रनों की जरूरत है रॉकर्स को इस मैच को जीतने के लिए। और काफी अच्छी गेंद और नीचे फील्डर आते हुए और इस गेंद को पकड़ते हुए अपने फॉलो थ्रू में अनूप। 18 पे 40। और ये बड़ा झटका लगता हुआ रॉकर्स की टीम को उनके सलामी बल्लेबाज घातक दिख रहे नितिन वांगड़े आउट होके आते हुए। अब उनका स्ट्राइक लेने आए हैं चेतन, जो कि ग्लेन मैक्सवेल के नाम से काफी प्रसिद्ध हैं लोखंडवाला ग्राउंड में। और काफी अच्छी गेंद और नीचे फील्डर आते हुए क्या ग्लेन मैक्सवेल अपनी टीम को जिता पाएंगे? उनकी टीम जो बीच मझधार में फंसी हुई है उसे नैया पार लगा पाएंगे? उनके सामने होंगे अनूप। और ये कदमों का इस्तेमाल करके लॉन्ग ऑफ की तरफ खेल लिया। जब तक फील्डर गेंद को फील्ड करे दोनों ही बल्लेबाजों ने 1 रन चुरा लिया है। काफी शानदार गेंदबाजी और उतनी अच्छी फील्डिंग। अब स्ट्राइक पर होंगे बिपिन। बड़े शॉट्स लगाने के लिए जाने जाते हैं। उनके सामने होंगे काफी अच्छे गेंदबाजी कर रहे हैं अनूप। और पहली गेंद उठा के खेल दिया है हवा में और ये गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। और इस गेंद को देखिए इतनी ऊपर से गई कि लॉन्ग ऑफ के फील्डर को गेंद दिखी ही नहीं। और काफी शानदार ये शॉट तारामंडल में सीधा इस गेंद को मारा है। फील्डरों से ये गेंद दिखती भी नहीं और 6 रन। और यहाँ पे कैच का बट ये कलीम शेख पहुंच नहीं पाए गेंद पे 4 रनों के लिए। और अब जीतने के लिए 14 गेंदों में 29 रनों की जरूरत। 14 पे 29 रनों की जरूरत। काफी प्रेशर फील करते हुए फाइटर खिलाड़ी डिफेंडिंग चैंपियन जो अपने पहले मैच को जीतने के लिए जूझ रही है अभी तक। एलबीबी सीजन 2 की चैंपियन लोखंडवाला फाइटर्स की टीम सीजन 3 में अपनी पहले मैच जीतने के लिए संघर्ष करती हुई। और काफी अच्छा शॉट, ये पटकी हुई गेंद इसे सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। मैंने इनके आते ही अपने दर्शकों से को बताया था कि ये कितने ही खतरनाक बल्लेबाज हैं। बिपिन जो सिर्फ बाउंड्रियों में डील करते हैं वो दिखाते हुए क्यों वो इतने नामी खिलाड़ी हैं। और यहां पे अंपायर को गेंद दिया जाए। बिपिन लोकल की स्पीड में चल रही ट्रेन को एक्सप्रेस बनाते हुए
13 गेंदों में मात्र 23 रनों की जरूरत है। किसे पता था कि आखिरी ओवरों में 6-7 वाइड डालने वाले बल्लेबाज ये करिश्मा कर दिखाएंगे। और ये काफी अच्छी गेंद, उतना ही सम्मान देते हुए बिपिन इस गेंद पे 1 रन के लिए खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ फील्डिंग करते हुए कलीम। और ओवर की समाप्ति। जीतने के लिए 12 गेंदों में 22 रनों की जरूरत है रॉकर्स की टीम को। कुछ समय पहले पहली इनिंग में जब बिपिन गेंदबाजी कर रहे थे, दर्शकों को लग रहा था कि इन्होंने इस ओवर को क्यों किया, क्योंकि उन्होंने लगातार 5 वाइड डाली थी अपने ओवर में, पर इन छक्कों चौकों से उन्होंने उसकी भरपाई अच्छी तरीके से कर दी है। 22 रन की जरूरत है अब 12 गेंदों में। बारह गेंदों में 22 रनों की जरूरत। स्ट्राइक पर होंगे बिपिन मिश्रा, उनके सामने होंगे सिद्धांत लोने। भैया ऐसा फोटो लो ताकि अरे ध्रुव बैट लेगा हाथ में। और अगली ओवर लेके तैयार सिद्धांत लोने, उनके सामने होंगे बिपिन, जो कि अनस्टॉपेबल लग रहे हैं अभी तक। और फिर से फुलर गेंद और ये काफी दूर, 6 रन। सिर्फ हवा में बातें कर रहे हैं विपिन मिश्रा। जय श्री राम। सिर्फ एक ही गेंद बिपिन मिश्रा को समझ में आता है, बोल बजरंग बली की जय, आने दो गेंद को और जाने दो गेंद को। अगली गेंद लेके तैयार सिद्धांत, और फुल टॉस गेंद और उसको खेल दिया है स्क्वायर लेके ऊपर से, 6 रन। अब नहीं रुकने वाले बिपिन मिश्रा। 6 गेंदों में 29 रनों की पारी अभी तक खेले हैं। बहुत ही जबरदस्त ये पारी, और जीत के लिए 10 गेंदों में मात्र 10 रनों की जरूरत है। गेंद और फाइटर्स की टीम जो पिछले साल किसी भी टीमों को बख्श नहीं रही थी, अपने पहले मैच के लिए संघर्ष करती हुई, उनके खिलाड़ी सिद्धांत लोने अगली गेंद लेके तैयार, और ये फुल टॉस गेंद और इसको सीधा बल्ले से खेल दिया है 6 रनों के लिए। और ये हैट्रिक सिक्सर लगाते हुए बिपिन मिश्रा लगातार 3-6 कार्लस ब्रेथवेट की याद दिलाते हुए हमें क्या इस गेंद पे 6 मार के मैच को फिनिश करेंगे। और ये गेंद बाहरी किनारा लगता हुआ, पर ये गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। और इस मैच को जीत लिया है रॉकर्स की टीम ने 9 विकेट से। और इस मैच के मैन ऑफ द मैच विस्फोटक बल्लेबाज बिपिन मिश्रा। 5 छक्के और 2 चौकों की मदद से एक आतिशी पारी से अपनी टीम को इस पहाड़ का लक्ष्य को चेस करने में मदद की है। मैं बता दूं अपने दर्शकों को, आज के